केंद्रातील भाजपा सरकार हे ओबीसी विरोधी सरकार असून तेली समाज ओबीसी प्रगत येत असताना आजवर या समाजावर सरकारकडून अन्याय करण्यात आला आहे। तर हुकुमशाही धोरणाने चालणाऱ्या भाजपा सरकारमुळे देशातील संविधान लोकशाही धोक्यात आली आहे। ती अबाधित राखण्याकरता आज विदर्भातील 12 तेली समाज संघटनांनी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची गडचिरोली निवासस्थानी भेट घेऊन इंडिया आघाडी प्रणित महाविकास आघाडीचे गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे उमेदवार नामदेव किरसान, चंद्रपूर लोकसभा उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना लेखी पत्रातून जाहीर पाठिंबा केला। याप्रसंगी प्रामुख्याने विदर्भ तेली महासंघाचे केंद्रीय उपाध्यक्ष धनराज मुंगले, इंडिया आघाडी प्रणित महाविकास आघाडीचे नामदेव किरसान, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, अन्य मान्यवर तसेच पाठिंबा दर्शन तेली समाजाचे विविध संघटनांचे पदाधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते। ओबीसी प्रवर्गात मोडणाऱ्या तेली समाजाला अजून केंद्र सरकारने कुठल्याही योजनेचा लाभ दिला नाही। याकरता विदर्भातील 12 तेली समाज संघटनांनी इंडिया आघाडी प्रणित महाविकास आघाडी यांचे हात बळकट करण्यासाठी आज 13 एप्रिलला दुपारी 2 वाजता राज्याचे विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांची भेट घेत त्यांना पाठिंब्याचे पत्र दिले। यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तेली समाजाचे आभार मानले। सर्वप्रथम विदर्भ तैलिक समाजाच्या सर्व संघटनांचा मी आभार व्यक्त करतो आणि या पूर्ण तेली समाज संघटनेने जवळपास 12 संघटनेनी आमचे उमेदवार इंडिया आघाडीचे नामदेवराव किरसान यांना जो पाठिंबा दिला आहे, प्रतिभा धानोरकर यांना सुद्धा त्यांनी पाठिंबा दिला आहे, त्याबद्दल मनापासून आम्ही त्यांचे ऋणी आहोत। खरं तर ओबीसीच्या हक्काची लढाई राहुल गांधींनी सुरू केली, आम्ही राज्यात लढतो आहोत। ओबीसीचे विविध प्रश्न या राज्यामध्ये आहेत, देशात आहेत आणि भाजपा सरकार ओबीसीच्या संदर्भात, त्यांच्या प्रश्नासंदर्भात मोदी सरकारची अनास्था आहे। प्रचंड अन्याय ओबीसी समाजावर होतोय, हे ओळखूनच ओबीसी म्हणून तेली समाजांनी जो पाठिंबा दिला तो नक्कीच या दोनही उमेदवारांना विजयी करण्यामध्ये सिंहाचा वाटा या समाजाचा असणार आहे।